नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी आहात पण तुमच्याकडे अपर आय डी आहे का? किंवा अपर आय डी म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? जर माहिती असेल तर खूपच चांगली गोष्ट. पण तुम्ही जर अपर आय डी काढलेला नसेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, अपर आय डी म्हणजे काय? अपर आय डी कोण देतं? अपर आय डी कशासाठी लागतो? तो अपर आय डी कुठे-कुठे वापरला जातो? आणि तो अपर आय डी जर काढायचा असेल तर काय प्रोसिजर आहेत? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तुम्ही जर तुमचा अपर आय डी काढलेला नसेल, तुम्ही विद्यार्थी असेल किंवा तुम्ही पॅरेंट म्हणून बघत असाल व्हिडिओ आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही अजूनही अपर आय डी काढलेला नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप अपर आय डी काढण्याची प्रोसेस पण सांगणार आहेत. पण त्या अगोदर आपण समजून घेणार आहोत की अपर आय डी काय असतो, तो कुठे वापरला जातो, कोण देतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती, नवीन अपडेट्स मिळत राहतील. तर चला बघू आपण की अपर आय डी म्हणजे नेमकं काय? अपर आय डी म्हणजे असं अपर आय डी, आणि हा अपर आय डी एक तुमच्या आधार कार्ड सारखाच असतो, फक्त हा विद्यार्थ्यांना असतो. याचं जे कार्ड असतं हे तुम्ही प्रिंटआउट करून घेऊ शकता. ते एक साधारणतः अशा प्रकारचं दिसतं. एक नंबर असतो तुम्हाला, तुमचा इथं एक बारकोड दिसतो आणि ते साधारणतः असं दिसतं. तर आता हे अपर आय डी कोण देतं आपल्याला? सगळ्यात पहिले की कोण आपल्याला ते अपर आय डी देतं? तर जे शिक्षा मंत्रालय त्यांच्याकडून आपल्याला हे अपर आय डी मिळत असतं. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे आपल्याला अपर आय डी देत असतं. तर नेमकं अपर आय डी म्हणजे काय? तर ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रेजिस्ट्री आय डी, म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे अपार आय डी. तर हे अपर आय डी कुणासाठी? तर हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये भारत सरकार विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी किंवा आयुष्यभराचा शैक्षणिक ओळख क्रमांक देतं. म्हणजे कायमस्वरूपी असा एक ओळख क्रमांक मिळतो. तो ओळख क्रमांक म्हणजे आपला अपर आय डी असतो. जसं आधार कार्ड, प्रत्येकाला एक आधार कार्ड असतो आणि त्या आधार कार्डचा युनिक नंबर असतो, तसं विद्यार्थ्यांसाठी अपर आय डी असतो. तो अपर आय डी हा युनिक असतो. तो त्याच्यामुळे आपलं सगळं शैक्षणिक जेवढं असेल त्या अपर आय डीने ओळखलं जातं. एक हा वन नेशन वन स्टुडंट आय डी म्हणून ओळखला जातो. चला पुढे बघूया आपण. हे तर झालं की अपर आय डी म्हणजे काय. आता पुढे बघूया की अपर आय डी नेमका मिळतो कुणाला. तर इयत्ता पहिली ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अपर आय डी मिळत असतो. त्याच्यानंतर आहे तर अपर आय डी लागतो तरी कशासाठी? आपण काढणार ते ठीक आहेत, पण तो लागतो कशासाठी, कुठे लागतो? तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, अपर आय डीमुळे विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहतो. म्हणजे तुमच्या अपर आय डीच्या अगेन्स्ट हे जे काही डिजिटल स्वरूपात तुमचं जेवढं शैक्षणिक रेकॉर्ड असेल, 10वीचे मार्कशीट असतील, तुमचे 12वीचे मार्कशीट असतील किंवा प्रमाणपत्र असेल, डिग्री सर्टिफिकेट्स वगैरे असतील किंवा तुम्ही कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असतील, त्यांचे जे रिझल्ट असतात, ते सगळे आता डिजिलॉकर या ॲप्लिकेशनवरती, सरकारचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती असतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे अपर आय डी त्याला लिंक केलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही अपर आय डी हा टाकल्यानंतर तुम्हाला सगळे शैक्षणिक रेकॉर्ड मिळतात. तर बघा अजून त्याचे काय बाकीचे उपयोग आहे. तर तुम्हाला शाळे कॉलेजच्या प्रवेशासाठी पण अपर आय डी लागतात. शिष्यवृत्ती स्कॉलरशिपचे जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात, अर्ज करतात, तेव्हाही तुम्हाला अपर आय डी लागतो. तुम्ही जर CET, नीट, JEE यासारख्या जर महत्त्वाच्या परीक्षा देत असाल, तर तिथे आता 100% अपर आय डी हा कंपल्सरी केलेला आहे गव्हर्नमेंटने. त्याच्यामुळे तुम्हाला अपर आय डी हा बनवायलाच लागतो. ह्या एक्झाम देण्याच्या अगोदर तुम्ही अपर आय डी आपला बनवून घ्यायचा असतो स्वतःचा. त्याच्यानंतर बघा मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल, डिग्री सर्टिफिकेट्स असतील, ते सगळे तुमची डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी डिजिलॉकरवरती तुम्हाला अपर आय डीची मदत मिळते. जर तुम्हाला शाळा बदली असेल, तरी तुम्ही एका शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेलं असेल, तर तुमचं जे रेकॉर्ड असतं ते कायमस्वरूपी तुमच्या अपर आय डीमध्ये स्टोअर असतं. अपर आय डी हे तुम्हाला दाखवतं की तुम्ही कुठल्या शाळेमध्ये होतात, तुम्ही कुठल्या शाळेतून कुठल्या शाळेमध्ये गेला. तर त्या अपर आय डीमुळे तुम्हाला ते सगळं रेकॉर्ड एका ठिकाणी मेंटेन करणं सोपं होतं. हे आपण नाही करत, हे सगळं शाळा वगैरे करत असतात. त्याच्यानंतर तुमचं जे डिजिलॉकर व अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, ज्याला आपण ABC म्हणतो, त्यांना लिंक करण्यासाठी पण अपर आय डी वापरला जातो. तर हे झाले त्याचे फायदे. अपर आय डी कशासाठी लागतो? त्या सगळ्या कारणांसाठी आता आपल्याला गव्हर्नमेंटने अपर आय डी हा कंपल्सरी केलेला आहे. शिक्षण मंत्रालय आपल्याला हा अपर आय डी देत असतं. एका स्टुडंटला एक अपर आय डी मिळत असतो आणि तो अपर आय डी आता सगळीकडे युटिलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे. तर चला आता हे बघितलं आपण अपर आय डी काय असतो, कुणासाठी लागतो. पण आता त्याची प्रोसिजर कशी आहे की तुम्हाला तो अपर आय डी बनवायचा असेल, काढायचा असेल, तर त्याची प्रोसिजर कशी आहे. तर पुढे बघूया आपण.
जर सपोज तुमच्याकडे मोबाईल असेल, लॅपटॉप वगैरे काही नसेल, तरी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही तुमचा अपार आय डी किंवा तुमच्या पाल्याचा अपार आय डी वगैरे क्रिएट करू शकता. तर मोबाईलवर बघा असं एक या अशा लोगोचं एक तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन डिजी लॉकर म्हणून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर डिजी लॉकर हे टाका तिथे प्ले स्टोअरमध्ये आणि अशा लोगोचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलवरती. जर तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल तर तुम्ही हे वेबसाईटला जाऊनही अपार आय डी काढू शकता. तर तुम्हाला ती वेबसाईटला काय करायचं आहे की तुमच्या गुगलमध्ये डिजी लॉकर किंवा तुमच्या ब्राउझरला तुम्ही डिजी लॉकर जरी टाकलं तरी तुम्हाला ही एक वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाली की पुढची जी प्रोसिजर आहे, तुमचा मोबाईल असो किंवा वेबसाईट असो, पुढची जी प्रोसिजर मी सांगणार आहे ती एकदम सेम आहे, त्याच्यात काही बदल नाही. फक्त UI थोडा मोठा किंवा छोटा दिसतो. मोबाईल असेल तर छोटा दिसेल, वेबसाईट असेल तर तो व्यवस्थित मोठा दिसेल. चला तर मी तुम्हाला पुढे दाखवतोय की डिजी लॉकरमध्ये लॉग इन करून आपल्याला अकाउंट कसं क्रिएट करायचं. जर तुमचं डिजी लॉकरमध्ये अकाउंटही नसेल तरी आपण अकाउंट क्रिएट करूया आणि त्याच्या थ्रू आपण अपार आय डी काढूया. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर डिजी लॉकर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी काही स्क्रीन दिसेल. त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की लॉग इन आणि रजिस्टर. कदाचित हे तुम्हाला टॉपला येऊ शकतं किंवा इथे खाली बॉटमला येईल. तुम्ही थोडंसं स्क्रोल करा स्क्रीन, तुम्हाला खाली शक्यतो बॉटमला असेल किंवा टॉपलाही असेल. जसे व्हर्जन चेंज होत जातात त्यांचे, काही अपडेट्स येतात ॲप्लिकेशनमध्ये, तेव्हा त्याची स्क्रीन किंवा UI थोडासा चेंज होत असतो. तर चला बघूया. आणि सेम तुम्ही जर वेबसाईटला लॉग इन केलेलं असेल किंवा वेबसाईट तुम्ही सर्च केलेली असेल तरी तुम्हाला कुठेतरी टॉप कॉर्नरला लॉग इन किंवा रजिस्टर असं बटन दिसेल. चला तर आपण पुढे बघूया की आता लॉग इन आणि रजिस्टर याच्यावरती मी आता क्लिक करत आहे. मी जेव्हा क्लिक केलं आहे तेव्हा मला तो विचारतोय लॉग इन ऑर क्रिएट अकाउंट. म्हणजे ज्यांचं ऑलरेडी डिजी लॉकरला अकाउंट असेल त्यांनी डायरेक्ट लॉग इन करायचं आहे, पण ज्यांचं अजून अकाउंट नाही आहे डिजी लॉकरला त्यांना ते अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर चला इथे मी माझा मोबाईल नंबर टाकतोय आणि त्या मोबाईल नंबर टाकून मी आता लॉग इन करणार आहे. कंटिन्यूवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन ओपन होईल. जर तुमचं त्या मोबाईल नंबरला कुठलं डिजी लॉकर अकाउंट जर कनेक्टेड नसेल तर तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही. पण आता माझे 2 ऑलरेडी अकाउंट तिथे कनेक्टेड आहेत. 2 कॅन्डिडेटचे माझे अकाउंट आहेत त्या मोबाईल नंबरला, त्याच्यामुळे ते दाखवत आहे. चला आता आपण इथे क्रिएट न्यू अकाउंट असं समजूया की आता आपलं अकाउंट नाही आहे किंवा तुमच्याकडे तुमचं अकाउंट क्रिएटेडच नाही आहे. तर तुम्ही इथे लॉग इन केल्यानंतर क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करा. इथे नवीन जेव्हा क्रिएट न्यूवरती तुम्ही क्लिक करता तेव्हा तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार. तो तुमचा डिजी लॉकर थ्रू OTP येणार. तर तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे तुम्ही तुमचा OTP टाकल्यानंतर व्हेरीफायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमचा OTP हा व्हेरीफाय झालेला आहे आणि तो आता विचारतोय तुम्हाला की एंटर युअर आधार नंबर टू प्रोसीड. म्हणजे इथं काय होतंय की तो तुमच्या आधार नंबरवरनं तुम्ही जो काही आधार नंबर टाकाल त्याच्यावरती परत एक OTP जाईल आणि तिथून तो ऑथेंटिकेट करून घेईल की तुमचं जे काही माहिती टाकताय तुम्ही ती इट्स अ जेन्युइन आणि तुमचा आधार पण इथे लिंक होणार आहे. त्याच्यामुळे आता आपण आधार नंबर टाकणार आहोत आणि इथं व्हेरीफाय करून घेणार आहोत. आता मी इथं माझा आधार ID टाकलेला आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करत आहे. जेव्हा व्हेरीफायवरती मी क्लिक करेल तेव्हा मला OTP रिसीव्ह होईल. इथे स्किप फॉर नाव आहेत पण नका करू, जेणेकरून काय होतं की आपला जो आधार कार्ड आहे ते पण तिथे ऑथेंटिकेट होतं डिजी लॉकरला आणि सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमची ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन असते. कारण डिजी लॉकर हे गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे जिथे तुमचे सगळे डिजिटल स्वरूपामध्ये तुमचे सगळे शैक्षणिक डॉक्युमेंट असणार आहेत. आणि माझा असा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की जर तुम्ही सगळं इथे ऑथेंटिकेट केलेलं असेल तर तुम्हाला कुठे एखाद्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल, एखाद्या एक्झाम द्यायची असेल, एक्झामचे फॉर्म भरायचे असेल, कुठे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असेल तर तुमचं जर सगळं इथे ऑथेंटिकेट असेल तर डिजी लॉकरवरनं तर ती प्रोसेस अगदी सोपी होते. तुम्हाला ऐन वेळेला इकडे तिकडे तुमची धावपळ होत नाही. चला आता आपण याच्यात व्हेरीफायवरती क्लिक करूया. मी आता व्हेरीफायवरती क्लिक केलेलं आहे. मला आता एक OTP आलेला आहे माझ्या मोबाईलवरती, तर तो OTP मी आता इथे टाकणार आहे. आता मी इथे आधारचा OTP टाकलेला आहे मित्रांनो आणि मी आता व्हेरीफायवरती क्लिक करत आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर ते आपल्याला सांगताय बघा की सेट युअर सिक्युरिटी पिन. तर इथे आपल्याला हा 6 अंकी सिक्युरिटी पिन टाकायचा आहे जो तुमच्या लक्षात नेहमी राहिला पाहिजे. कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा जेणेकरून हा जो सिक्युरिटी पिन आहे तो आपल्याला परत परत लागणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला डिजी लॉकरला लॉग इन करायचं असेल तेव्हा तुम्हाला हा सिक्युरिटी पिन लागणार आहे. मी आता एक इथे सिक्युरिटी पिन टाकलेला आहे आणि कम्प्लीट वरती क्लिक करताय. हे बघा मित्रांनो, त्यांनी आता इथे माझे सगळे डिटेल्स घेतलेले आहेत, माझं नाव वगैरे. आणि इथे बघा आधार कार्ड, इथे जर तुम्ही बघितलं पुढे जाल तर तुमचं माझं पॅन कार्ड,
जे काही असेल कोविड व्हॅक्सिनेशन, तर इथे तुम्हाला सगळे तुमचे इश्यूड डॉक्युमेंट दिसत आहे बघा. इथं व्ह्यू ऑल 3 दिसत आहेत. याचा अर्थ काय झालं, तुमचं डिजी लॉकरमध्ये आता अकाउंट क्रिएट झालेलं आहे आणि तुम्ही आता इथं तुमचे सगळे डॉक्युमेंट्स इथे अपलोड पण करू शकतात आणि याच्यामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील 10-12चे हे सगळे डॉक्युमेंट इथं असतात. तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया की आपल्याला आता अपर आयडी कसा क्रिएट करायचा आहे ते आपण बघूया. आता बघा, इथे तुम्हाला तुमचं हे जे वेलकम पेज आहे इथे खाली या आणि तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट यू माइट नीड. म्हणजे तुम्हाला जर अजून काही डॉक्युमेंट्स इथे ऍड करायचे असेल तुमच्या डिजी लॉकर मधून तर तुम्ही ते डॉक्युमेंट फेच करू शकता. आता बघा, इथे डॉक्युमेंट यू माइट नीड असं आहे, इथं व्ह्यू ऑल करा किंवा तुमच्याकडे डायरेक्ट सर्च असेल, इथं खाली सर्च ऑप्शन जर असेल तर त्याच्यावरती सर्च करा कुठल्या याने. आता सपोज मी इथे व्ह्यू ऑल वरती क्लिक करतोय तर मला तेच ऑप्शन ओपन होते डॉक्युमेंट सर्चसाठी. इथं सर्च डॉक्युमेंट, कदाचित तुमच्या मोबाईल वरती इथे खाली सर्च डॉक्युमेंट असं ऑप्शन असेल, त्याच्यावरती जाऊन क्लिक करा. आता तर सर्च डॉक्युमेंट ही अशी विंडो ओपन होईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्च डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे ABC. ओके, एबीसी टाईप करून तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस एबीसी म्हणजे काय, तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, त्याचा असा अर्थ होतो. तर हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आपला अपार आयडी देत असतात. आता तुमचं हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट तुम्हाला सर्च झालं की त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट अपार आयडी असं दिसेल. त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डिटेल्स सगळे दिसणार आहेत मित्रांनो. तर इथे तुमच्या डिटेल्समध्ये तुम्हाला इथे जी इन्फॉर्मेशन अजून ऍड करायची आहे ती बघा. बाकीची सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे तिथे. तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमची आयडेंटिटी व्हॅल्यू, आयडेंटिटी टाईप, ऍडमिशन इयर, ॲज आय एम अ स्टुडंट ॲट, कुठे तुम्ही स्टुडंट आहात, आणि मग तुम्हाला गेट डॉक्युमेंट करायचं आहे. चला आपण एक तर बघा, आता आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन इथे फिल करायची आहे. आयडेंटिटी व्हॅल्यू, आयडेंटिटी टाईप काय आहे तुमचं, सपोज तुम्ही कुठल्या स्कूलला ऍडमिशन घेतलेलं असेल तर स्कूल तुम्हाला रोल नंबर वगैरे देतं कुठं कॉलेजमध्ये वगैरे, किंवा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो तुम्ही टाकू शकतात, एनरोलमेंट नंबर, किंवा तुम्ही नवीनच ऍडमिशन असेल तुमचं तर ते सिलेक्ट करू शकतात. मी आता इथे माझं नन सिलेक्ट करतोय. जर नन सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं बाकीचं काही विचारत नाही. पण मित्रांनो, जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही ती इन्फॉर्मेशन टाका. सध्या मी इथं नन सिलेक्ट करतोय. नन सिलेक्ट करून मी ओके वरती क्लिक केलंय. तर नन सिलेक्ट केलंय की बाकी सगळी इन्फॉर्मेशन विचारत नाही तो. पण जर तुम्ही अदर इन्फॉर्मेशन सिलेक्ट केली, जसं मी रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट केलं, तर माझा जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं जे अकॅडमिक इयर असेल ते ऍडमिशन इयर असेल ते ऍडमिशन इयर तुम्ही टाकायचंय. त्याच्यानंतर ऍडमिशन इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं कॉलेज पण, आम्ही स्टुडंट आहेत म्हणजे कुठलं कॉलेज आहे किंवा कुठे तुम्ही एज्युकेशन घेणार आहात किंवा जिथून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असेल, एनरोलमेंट नंबर मिळालेला असेल, त्या इन्स्टिट्यूटचं किंवा त्या कॉलेजचं नाव तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं. इथं सर्च करा. बघा, मी एक्झाम्पल आता इथं पुणे टाकलं तर मला पुण्याच्या रिलेटेड जेवढे त्या कॉलेजच्या नावामध्ये पुणे जिथं असेल ते सगळं मला इथे दिसतंय. त्या प्रकारे तुम्ही ते सिलेक्ट करून प्रॉपर इन्फॉर्मेशन भरू शकता. चला, तर पुढे मी आता इथे जे आयडेंटिटी टाईप आहे ते मी नन सिलेक्ट करतोय आणि ओके केलंय. आता मला ती बाकीची इन्फॉर्मेशन विचारत नाही येतो आणि मी आता गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करतोय. तर थोडा वेळ लागू शकतो त्याला. हे बघा, युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड, प्लीज वेट फॉर द कन्फर्मेशन, रिक्वेस्ट पेंडिंग. आता ही माझी रिक्वेस्ट काय आहेत, पेंडिंग आहेत, म्हणजे माझी इन्फॉर्मेशन ही फेच होत आहे. बघा, माझी इन्फॉर्मेशन फेच झालेली आहेत. आणि आता इथे तुम्ही बघा, अगोदर माझे 3च डॉक्युमेंट दिसत होते, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कोविड व्हॅक्सिनेशन डिटेल. पण आता मला हे माझं आधार आयडी पण इथे दिसत आहेत. आता इथे बघा, इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहेत. इथे जर तुम्ही क्लिक केलं त्याच्या शेजारी 3 डॉट दिसत आहेत. रिफ्रेश, डिलीट किंवा डिटेल्स तुम्हाला बघायचं आहे. याच्या शेजारी तुम्हाला डाउनलोडचं बटन दिसत आहेत बघा. मी ते जस्ट रिफ्रेश करतो. अपार आयडी अपडेटेड सक्सेसफुली. इथे माझं अपार आयडी दिसत आहेत. हे बघा, तुम्ही इथून डाउनलोडचं बटन दिसतंय तुम्हाला. इथे तुम्हाला डाउनलोडचं बटन दिसत आहेत. इथे क्लिक केलं तर तुम्ही ते डाउनलोड पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अपार आयडी जनरेट करा आणि तो तुम्हाला हव्या त्या एक्झामला तुम्ही यूज करू शकता. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली? इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन असेच अपडेट्स तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.